आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। कापशी भावडे येथील डोंगराला लागली आग, वनसंपदा जळून झाली खाक। देवळा तालुक्यातील कापशी येथील कोडधीर डोंगराला सोमवार दिनांक 9 रोजी दुपारपासून आग लागली असून आगीत परिसरात पर्यावरणाचे खूप मोठे नुकसान झाल्याचा अंदाज ग्रामस्थांनी व्यक्त केलाय। वन विभागाने याची कसून चौकशी करावी अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे। याबाबत अधिक माहिती अशी, भाबडबारी घाट डोंगराच्या लगत असलेल्या व कापशी गाव शिवारातील कोडधीर डोंगराला सोमवार दिनांक 9 रोजी दुपारच्या सुमारास आग लागली। या आगीत मोठ्या प्रमाणात वनसंपदा जळून खाक झाली। उन्हाळ्याचे दिवस असल्याने आगीने रौद्र रूप धारण केले असून वन विभागाला आग आटोक्यात आणण्यासाठी यश मिळाले नाही। रात्री उशिरापर्यंत आग चालूच होती। घटनास्थळी वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी दुपारपासून उपस्थित राहून आग विझविण्याचे प्रयत्न करत आहेत, पण आगीच्या हिशोबाने अपुरे मनुष्यबळ आणि डोंगराच्या माथ्यावर आग जात असल्यामुळे आग आटोक्यात येणे शक्य नसल्याचे समजते। यात पर्यावरणाचे खूप मोठे नुकसान झाल्याने स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे। उन्हाळ्याच्या दिवसात डोंगरावर वणवा पेटण्याचे प्रकार घडत असतात। यात मोठ्या प्रमाणात पशु पक्षी आगीच्या भक्ष्यस्थानी पडतात। तसेच लहान मोठे वृक्ष गवत जळून खाक होत असल्याने पर्यायी पर्यावरणाचे नुकसान होत आहे। आगीचे नेमके कारण वन विभागालाही समजत नसल्याची खंत ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत। या घटना घडू नये म्हणून वन विभागाने उन्हाळ्याच्या दिवसात तरी सतर्क राहावे अशी मागणी डोंगर पायथ्याशी असलेल्या गावकऱ्यांनी केली आहे। बागलाण वृत्तांतासाठी कार्यकारी संपादक मनोज वैद्य, देवळा।